आता ती परवानगी मिळणं आणि त्याच्यानंतर काम करणं बाजूला नवीन किल्ला बांधला तर आणि त्याचं दुसरं उत्तर असं आहे की परवानगी घ्यावी लागते त्यामुळे ती 500 जी माणसं जी बोलली आहे त्यातले जवळपास 788 या 500 मोजून 87 किल्लेच आहेत बाकी 400 किल्ल्यांचं भवितव्य तर अंधारच आहे त्यामुळे मी म्हणतो की ते त्याचं उत्तर मी तेच सांगितलं की लपून ठेवलेलं उत्तर जे आहे ते म्हणजे एखाद्या पहाटे किंवा एखाद्या रात्री शांतपणे बसायचं 2 हात जोडायचे आणि शिवछत्रपतींचं स्मरण करायचं आणि त्यांचीच परवानगी घेऊन लगेच जाऊन गडावरती काम करायला सुरुवात करायची कारण ते आज अंधारामध्ये ते सगळे किल्ले कधी पडतील म्हणजे शेवटच्या श्वासात म्हणजे बहुतांश तुम्ही सांगितलं की तो आकडा देखील मोठा आहे म्हणजे तुम्ही हे सगळं जे काम केलेलं आहे त्याचं कुठेतरी एक संग्रह झाला पाहिजे ते सर्वदूर पोहोचलं पाहिजे असं तुम्ही अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत भरपूर लेख तर आहेतच म्हणजे फक्त वसई नावाचा किल्ला आहे म्हणून नमूद आहे तर आपण त्याच्यामध्ये एकूण वसईत असलेले 19 किल्ले एक महत्वाचा पुरावा आहे तर ते मेन्शन केलेलं आहे पुढे पालघर जिल्ह्यात दर सोमवारी सायंकाळी 5:30 वाजता आणि मंगळवारी दुपारी 2 वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर रुचिरा प्रसारण बुधवार ते शुक्रवार. नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. गड किल्ल्यांच्या संवर्धनाविषयी आपण बोलतो आणि आपल्याला मार्गदर्शन करतात श्रीदत्त राऊत जे गेल्या अनेक वर्षांपासून गड संवर्धनाच्या मोहिमांमध्ये सहभागी होत आहेत, मार्गदर्शन करत आहेत. अनेक मोडी लिपी पूर्वीची जी काही कागदपत्र होती ती मोडी लिपीमध्ये होती. तर आपल्याला जर इतिहास शिकायचा असेल किंवा जर जाणून घ्यायचा असेल तर मोडी लिपी येणं गरजेचं आहे का? अर्थातच कारण मोडी लिपीशिवाय महाराष्ट्राच्या इतिहासाला पर्याय पण नाही आहे. आज तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की महाराष्ट्र नव्हे तर भारतभर किंवा भारताच्या बाहेरही साधारणपणे ज्या पद्धतीने किंवा ज्या संख्येने कागदपत्र शिल्लक आहेत मला असं वाटतं की ती वाचायला आपल्याला साधारणपणे 200 वर्ष जातील साधारणपणे इतके कागदपत्र आपली वाचायची राहिली संशोधन म्हणत नाही ना वाचायची शिल्लक आहे म्हणजे महाराष्ट्र मोडी लिपीमध्ये आणि